आप खुश हैं? आमीन। हम यशायाह इसका 58 अध्याय 11 और 12 वचन में हम देख रहे हैं। आणि यशायाचा 58वा अध्याय आणि 11 आणि 12 वचन आपण वाचत आहोत आज हम चौथी बात देखेंगे। आणि त्यातून चौथी गोष्ट आम्ही पाहणार आहोत। पहली बात हमने देखा कि यहोवा तुझे लगातार लिए चलेगा। आणि पहिली गोष्ट आम्ही पाहिली की परमेश्वर तुला सततचा मार्गदर्शक. घेऊन मार्गदर्शक आहे यहोवा अकाल के समय तुझे तृप्त करेगा। आणि यहोवा दुष्काळ समय देखील तुला तृप्त करेल यहोवा तेरी हड्डियों को हरी भरी करेगा। आणि यहोवा तुझे जे हाड आहेत त्यांना सबळ करेल, मजबूत करेल। आज हम देखेंगे चौथी बात, तू सींची हुई बारी के समान होगा। आणि आज त्यामधूनच चौथी गोष्ट आपण पाहणार आहोत। यशायाह का 58 अध्याय 11 वचन और 12 वचन। यशाया 58 याचा 11 आणि 12 वचन की तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील। तू पूरा वचन पढ़ना। परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवर्षण समयी तुझ्या जीवास तृप्त करील, तुझ्या हाडांना मजबूत करील। तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील। यहाँ पे लिखा है तू सींची हुई बारी के समान होगा। या ठिकाणी लिहिले की तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील। सब मिलकर कहें, मैं सींची हुई बारी के समान होऊंगा। मराठीत काय आहे? मी भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होईन। आप कहें, मी भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होईन। होईल। आमीन। परमेश्वर ने कहा कि तू सींची हुई बारी के समान, मुबलक पानी जिस खेती में है उसके समान तो बनने वाला है। आणि मुबलक पाणी ज्या शेतामध्ये आहे अशा मळ्याप्रमाणे मी होईन असं परमेश्वर म्हणतो। ये आपके और मेरे लिए प्रभु ने वचन दिया आणि है, हे तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभूने दिलेलं वचन आहे, जिसके खेत कभी सूखेंगे नहीं, ज्याची शेत कधीच सुकणार नाही, जिसके खेत के अंदर हमेशा 12 महीने फल और फल उत्पन्न त्याच्या होंगे। शेतामध्ये 12 महिने नेहमीच फळ आणि फळ उत्पन्न होईल। और खुदा ने ये कहा है, आणि परमेश्वर हे म्हटलंय तू सींची हुई बारी के समान होगा। की तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील। सींची हुई बारी का मतलब है जिसमें अच्छे से फल निकल, पानी होगा तो फल निकलेगा, पानी होगा तो वो और अधिक उत्पन्न वो पैदा करेगा। आणि पाणी भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे जेव्हा भरपूर पाणी असेल जमिनीमध्ये तरच चांगलं फळ येईल। इसलिए आपको मुझे पहले सींची हुई बारी क्या है इसको समझना आणि पड़ेगा। म्हणून सगळ्यात अगोदर भरपूर पाणी दिलेला मळा म्हणजे काय हे आम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे। तब हम समझ पाएंगे कि हम सींची हुई बारी के समान होंगे। आणि त्यावेळेला आपल्याला कळेल की भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील म्हणजे काय। आपको और मुझे परमेश्वर सींची हुई बारी के समान बनाना चाहता है। तुम्हाला आणि मला परमेश्वर भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे बनवू इच्छितो। बहुत बार ये जो बारी का पानी है ना, कई बार हमारे जीवन में सूख जाता है। आणि बऱ्याचदा काय होतं की हे मळ्यातलं जे पाणी आहे ना आमच्या जीवनामध्ये ते सुकून जातं। और हमारी जो भूमि है ना, वो धूप की वजह से, धूप पड़ने की वजह से बहुत बार ये भूमि जो है वो कड़क हो जाती है, उसके अंदर दरारें पड़ जाती आणि हैं। खूप ऊन पडल्या कारणानं ही जी जमीन आहे ती सुकते आणि त्याच्यामध्ये भेगा पडतात। इसलिए उस पानी को वापस नम्र बनाने के लिए, जमीन को नम्र बनाने के लिए पानी की आवश्यकता आणि होती म्हणून है। पुन्हा एकदा ती जमीन मऊ बनवण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे। और ये साल में प्रभु ने हमें कहा है, आणि या वर्षामध्ये प्रभू आमच्याशी बोलतो, ये भूमि है हमारी, ही आमची भूमी आहे, ये मेरा शरीर भूमि हे है, माझं शरीर म्हणजे आमची भूमी आहे। ये शरीर हमारा बारी है, आणि ही शरीर जे आहे हा शेतमळा आहे, ये मड़ा है मेरा। हा मळा आहे। और परमेश्वर ने कहा कि इस बारी को मैं मुबलक पानी से भरने आणि वाला हूं। ह्या शरीर रूपी शेताला परमेश्वर म्हणतो की मी भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे करीन। आपको परमेश्वर सींची हुई बारी के समान करने जा रहा है। तुम्हाला परमेश्वर भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे करू इच्छितो। इसलिए सबसे पहले सींची हुई बारी क्या है इसको समझना आणि बहुत म्हणून जरूरी है। सर्वप्रथम ह्या भरपूर पाणी दिलेला मळा म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे। अगर आप खेत की सिंचाई को आपने देखा होगा, जर तुम्ही जमिनीमध्ये पाणी देताना कधी पाहिलं तो असेल खेतों को छोटे छोटे भागों में उसको बांट दिया जाता है। आणि ते जे शेत आहे ते छोट्या छोट्या भागांमध्ये त्याचा विभागलं जातं। आप चित्र में देख सकते हैं, आणि चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता वहां पे उसके चारों तरफ मेड़े बना दी जाती हैं। आणि त्याच्या चहू बाजूला त्या ठिकाणी ओहळ बनवले जातात। आपने देखा होगा खेतों में, आणि शेतामध्ये तुम्ही पाहिलं और असेल उसके बीच में से एक मुख्य पानी की नली को वो निकालते हैं। आणि एक मुख्य पाण्याचा स्रोत, एक पाईप त्याच्यामधून काढला जातो। अगर पाइप नहीं है तो वहां पे भी एक मिट्टी का थोड़ा सा खड्डा बनाकर एक नाली समान उसको बनाते हैं। आणि थोडासा खड्ड्यासारखं त्याला
करून त्या ठिकाणी पाणी साठवलं जातं और उस मुख्य धारा से वो अलग अलग जो खेतों में बांटे गए हैं वहां से पानी उसको देना शुरू आणि करते ह्या हैं। मुख्य पाण्याच्या स्रोतामधून जे छोट्या छोट्या भागामध्ये विभागलेले शेत आहे त्याला पाणी पुरवठा केला जातो और उस क्यारी को उस भाग को वो पानी की पूर्ति करते हैं। आणि मग अशा प्रकारे त्या भागामध्ये ती पाण्याची पूर्तता केली जाते क्यों उसको सिंचाई की जाती है? का त्याला त्या ठिकाणी तेवढं पाणी दिलं जातं क्यों परमेश्वर सींचने के बारे में बात कर का रहा है? परमेश्वर या ठिकाणी भरपूर पाणी देण्याच्या बाबतीत बोलत आहे इसका मतलब ये है कि परमेश्वर यहाँ कह रहा है कि मैं उसको सींची हुई बारी के समान बनाऊंगा, लेकिन उसको सींचना बहुत जरूरी है हमारे जीवन आणि में। या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की मी तुला भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे करण्याचा अर्थ हा की त्या ठिकाणी त्या मळ्याला पाण्याची गरज आहे और उसको सिंचाई की आवश्यकता है। आणि त्याला चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा करण्याची गरज आहे अगर वो सिंचाई नहीं करेंगे तो जो परमेश्वर ने मड़ा दिलेला है या परमेश्वर जो खेती दी है उसमें से हम अच्छी फसलों को नहीं निकाल आणि पाएंगे। जोपर्यंत आम्ही भरपूर पाणी देत नाही तोपर्यंत ज्या फळाची आम्ही अपेक्षा करतो ते त्यातून निघणार नाही सिंचन का अर्थ क्या है? सिंचन याचा अर्थ काय पहली बात, खेतों के पेड़ पौधों को अच्छे से पानी मिल पाए। पहिली गोष्ट की शेतामध्ये लावलेल्या प्रत्येक रोपाला भरपूर पाणी मिळावं भरपूर पानी उसको चाहिए। कारण त्याला भरपूर पाण्याची गरज आहे जो भी चीजें जमीन में बोई हुई चीजों तक वो पानी जड़ों तक पहुंच सके, इसके लिए पानी को वहां गिराना बहुत आणि जरूरी म्हणून होता है। प्रत्येक रोपाच्या मुळापर्यंत ते पाणी पोहोचलं पाहिजे याकरता भरपूर पाण्याची आवश्यकता आहे उस पानी को बहाना है, आणि ते पाणी वहावलं उस गेलं पूरी पाहिजे. खेती को भिगोना है। ते संपूर्ण जे मळा आहे तो भिजवला पाहिजे पानी से पूरी तरह से उस भाग को, जमीन को तर कर देना है पानी से। आणि पूर्ण पाण्याने तो जो भाग आहे तो भरून व्हायला पाहिजे वो जब तक वो पूरी तरह से वो भाग भरता नहीं पानी से, तब तक उसका जो परमेश्वर ने जो इन किसान ने वो पौधे लगाए हैं, वो पौधे लगाने से जो जड़ है ना, जड़ तक पहुंचना बहुत जरूरी है पानी का। आणि मग ते पाणी याकरता भरपूर प्रमाणामध्ये द्यावं लागतं की जे रोप लावलेले आहेत त्याच्या मुळापर्यंत ते पाणी पोहोचलं पाहिजे इंग्लिश शब्द से सिंचन का शब्द आया है। इरिगेशन जो शब्द है, इरिगेट जो शब्द है, वो शब्द के इंग्लिश शब्द उसको बताया गया है। आणि सिंचन हा जो शब्द आहे तो इंग्लिश जो शब्द आहे इरिगेशन त्यामधून आलेला आहे इरिगेट का मतलब होता है भिगोना, इरिगेट याचा अर्थ भिजवणं पानी देना। पाणी देणं क्यों पानी देना का है? द्यायचं पाणी पानी इसलिए देना है याकरता कि जो पौधे लगाए गए हैं उसकी जड़ों तक जो पोषक तत्व है, पोषण जो है उसको मिल सके जेणेकरून पानी के जे द्वारा। रोप लावलेले आहेत त्याच्या मुळापर्यंत पाण्याच्या द्वारे त्याचं पूर्ण पोषण व्हावं यासाठी इसलिए पानी की आवश्यकता आणि होती है। म्हणून पाण्याची आवश्यकता आहे इसलिए परमेश्वर चाहता है कि जो हमारी जो खेती है उसकी सिंचाई हो। आणि म्हणून परमेश्वराची इच्छा हीच आहे की आमची जी शेती आहे त्याचं योग्य प्रकारे सिंचन झालं पाहिजे जो अंदर जो वो पानी के द्वारा जो पोषण है वो हृदय तक, दिल तक वो पोषण पहुंच आणि ते सके। पाण्याच्या द्वारे जे काही पोषण आहे शरीराचं ते आमच्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे इसलिए परमेश्वर सिंचन की बात करता आणि है। म्हणून या ठिकाणी परमेश्वर सिंचनासंबंधी बोलत आहे आपको वो दाखला पता होगा, दृष्टांत पता होगा। आणि तो दृष्टांत तो दाखला तुम्हाला माहित असेल एक बीज बोने वाला बीज लेकर निकलता है, आणि पेरणारा बी घेऊन निघतो अलग अलग भागों में बीज गिरते हैं। आणि ते बी वेगवेगळ्या ठिकाणी पडतं उसने जानबूझकर बीज नहीं गिराया है, आणि जाणून बुजून काही त्याने बी पाडलं नाही कभी होने दिया तो मैं आपको अगली बार बताऊंगा कि क्या उसका अर्थ है। आणि कधी होऊ दिलं प्रभूने तर मी तुम्हाला नक्की सांगेन की याचा अर्थ काय लेकिन मैं आज बताना चाहता हूँ कि आपकी और मेरी खेती को सिंचने की बहुत जरूरत है। पण आज तुम्हाला आणि मला ही गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे की तुमची आणि माझी शरीररूपी शेती आहे तिचं सिंचन होणं अतिशय गरजेचं आहे लूक इसका 8 अध्याय 6 वचन कहता है, आणि लूक याचा 8वां अध्याय आणि 6वं वचन सांगतो कुछ चट्टान पर बीज गिरते हैं काही खडकावरती बी पडतात और वो उपजते हैं, आणि ते उगवतात परंतु पानी न मिलने से वो सूख जाते हैं। परंतु पाणी न मिळाल्यामुळं ते सुकून जातात। लूक इसका 8 अध्याय 6 वचन, लूक याचा 8वां अध्याय आणि 6वं वचन, काही खडकाळीवर पडले ते ओलावा नसल्यामुळे मतलब वहाँ पानी नहीं है, वहाँ पे भिगोया गया नहीं है उस याचा जगह अर्थ त्या ठिकाणी पाणी नाहीये, ते चांगल्या तऱ्हेनं भिजवलं गेलेलं नाहीये। हाँ, काही खडकाळीवर पडले ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले। वो पूरी तरह से सूख गया, उसको पानी नहीं मिला,
इसलिए वो सूख आणि गया। पाणी न मिळाल्यामुळे ते पूर्ण सुकून गेलं. इसका मतलब ये है याचा अर्थ हा कि जो हमने बोया है जे काही आम्ही पेरलंय उसको पानी की आवश्यकता त्याला है, पाण्याची गरज आहे और उसको पानी नहीं मिलेगा आणि जर त्याला पाणी मिळालं वो नाही सूख जाएगा। तर ते सुकून जाईल. इसलिए वो सूखे ना, आणि म्हणून ते सुकू नये इसीलिए आपको और मुझे पानी की जरूरत है। याकरता तुम्हाला आणि मला पाण्याची गरज आहे. पानी क्या करता है? पाणी काय करतं? जो पोषक तत्व है जे पोषक तत्व वो आहे जड़ों तक लेकर ते जाता है। मुळापर्यंत घेऊन जात कितनी ये हमारे जीवन के लिए है। आणि हे आमच्या जीवनाकरता आहे. ये माती है, ये खेती है हमारा आणि शरीर। हे आमचं शरीर ही माती आहे, ही एक शेत आहे. कई बार परमेश्वर के वचन हमारे जीवन में आते आणि हैं, कितीतरी वेळ देवाची वचन आमच्या जीवनामध्ये येतात. वचन हमारे अंदर डाला जाता है, वचन आमच्यामध्ये पेरलं जातं. लेकिन ओलावा वो पानी ना मिलने के कारण वो कई बार ये जो पौधा है, जो बीज है, वो सूख जाता है। बऱ्याचदा पाणी न मिळाल्यामुळे तो ओलावा नसल्यामुळं हे जे बी आहे ते सुकून जातं. अगर आपके और मेरे जीवन में जो पौधा मैंने लगाया है, जो बीज मैंने लगाया अपने जीवन के अंदर, इस खेती के अंदर, हम अपेक्षा करें कि वो खेती के द्वारा, उस बीज के द्वारा आपको और मुझे उत्पन्न मिले। आणि जे बी जेव्हा पेरलं जातं त्याच्या मागचा उद्देश हाच असतो की त्यामधून उत्तम ते फळ निघावं. आपको मालूम है किसान जब बोता है, तुम्हाला माहिती आहे का शेतकरी जेव्हा बी पेरतो वो जब बोता है तो अपेक्षा ये करता है कि मुझे अच्छे से अच्छे उत्पन्न इसमें से आणि मिले। ज्या वेळेस तो पेरतो तर या अपेक्षेने पेरतो की यामधून मला उत्तम असं पीक मिळावं. जो भी हमारे जीवन में वचन आता आणि है, जे काही वचन आमच्या जीवनामध्ये हम येतं अपेक्षा करें आम्ही अपेक्षा करावी कि उत्तम जो मेरे हृदय में जो गया है, उत्तम वो भार निकल कर वो आए। माझ्या हृदयामध्ये जे उत्तम तर पेरलं गेले ते चांगल्या तऱ्हेने त्याचं फळ यावं. लेकिन वो ऐसे नहीं आएगा, पण ते तसंच काही येणार नाही. उसके लिए आपको और मुझे ओलावा पानी की जरूरत है, त्याच्याकरता तुम्हाला आणि मला ओलाव्याची गरज आहे, पाण्याची गरज आहे. और ये पानी की उपमा पवित्र आत्मा को दी गई आणि है। ही पाण्याची उपमा पवित्र आत्म्याला दिली गेली पवित्र आत्मा हमारे जीवन में आकर उस वचन की बढ़ोतरी करता है। पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये येऊन त्या वचनाची वाढ करतो. लूक इसका 8 अध्याय 13 वचन में देखिए कितना अच्छा लिखा है। लूक याचा 8वां अध्याय आणि 13व्या वचनामध्ये पहा किती छान लिहिलेलं आहे. खडकाळीवर असलेले हे आहेत की ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात, पण त्यांना मूळ नसते. ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी माघार घेतात. यहाँ पे लिखा है, या ठिकाणी लिहिलंय पहली बात, पहिली वो गोष्ट सूख जाते हैं। ते सुकून जातात. क्यों सूखते हैं? का सुकतात? उनको पानी नहीं मिलता है। त्यांना पाणी मिळत नाही. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? धूप आती है ऊन येतं, और उस धूप की वजह से वो जो बीज है वो सूख जाता है। उन्हामुळं ते जे बी आहे ते सुकून जातं. यहाँ पे लिखा है, या ठिकाणी लिहिलंय वो सुनते हैं, ते ऐकतात, आनंद से वचन ग्रहण करते हैं, आनंदाने ग्रहण देखील पर करतात, जड़ ना पकड़ने के पण कारण मूळ न धरल्यामुळे वो थोड़ी देर विश्वास करते हैं, काही वेळापर्यंत विश्वास लेकिन ठेवतात, परीक्षा के समय बहक जाते पण हैं। परीक्षेच्या वेळी माघार घेतात. परीक्षा के समय बहुत बार हम दूर चले जाते हैं। परीक्षेच्या वेळेस बऱ्याचदा आम्ही दूर निघून जातो. क्यों मालूम है? का माहितीये का? कि जो बीज हमारे अंदर डाला है जे बी आमच्यामध्ये टाकलं गेलं वो जड़ नहीं पकड़ पा रहा त्यांनी है। मूळच धरलं नाही. कौन इस जड़ को सुखा दिया है? आणि कुणी हे मूळ सुकवलंय? उस धूप ने सुखाया। त्या उन्हानं सुकवलंय वो धूप की वजह से ये सूख जाता है। आणि त्या उन्हामुळं, त्या उष्णतेमुळं हे बी सुकून जात. कई बार हमारे जीवन में ऐसी धूप लगती है कधी कितीतरी वेळा आमच्या जीवनामध्ये असं ऊन लागतं, अशी उष्णता कि येते हमें चक्कर आने लगते की हैं। आम्हाला चक्कर येऊ लागते. आपने गर्मियों के दिनों में देखा होगा, आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहिलं आप असेल 9 बजे के बाद 10 बजे के बाद घर से बाहर निकलो तो गर्मी के चटके लगते हैं। आणि 9-10 नंतर बाहेर निघालं तर तुम्हाला गरम चटके लागतात. वो धूप क्या करती है? तर ते जे ऊन आहे ते काय करतं? वो हमारे जीवन को सुखाती है, आमचं जीवन सुकवतं, पानी को सुखाती है। पाणी सुकवतं. इसलिए हमारे जीवन में कई बार हमें ऐसी धूप से गुजरना पड़ता है। आणि बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या उन्हाळ्यामधून तुम्हाला मला जावं बहुत लागतं. बार जीवन की यात्रा चलते हुए गरम चटके लगते हैं। आणि बऱ्याचदा जीवन प्रवासामध्ये जात असताना आम्हाला गरम चटके लागतात काफी हमारा जीवन सूख जाता आणि है। आमचं जीवन सुकून जातं. इसलिए जीवन ना सूखे, आणि आमचं जीवन सुकू नये इसलिए वो जो मड़ा है, जो खेत है ना, उसमें मुबलक पानी होना बहुत जरूरी म्हणून है। त्या मळ्यामध्ये मुबलक पाणी असणं फार गरजेचं और आहे. परमेश्वर कहता है, आणि परमेश्वर म्हणतो मैं तुझे सिंची हुई बारी के समान मी बनाऊंगा। तुला भरपूर पाणी दिलेल्या शेतमळ्यासारखं करीन. तेरा जो तूने बोया है जे काही तू पेरलंयस वो कभी सूखेगा ते नहीं, कधीच सुकणार नाही. तू कभी सूखेगा नहीं। तू कधी सुकणार नाही. तेरे इस खेत के अंदर हमेशा 24 घंटे पानी तुझ्या रहने या वाला है। शेतामध्ये नेहमी 24 तास भरपूर पाणी असेल. लेकिन ये पानी कहाँ से आएगा, मैं अगले हफ्ते बताऊंगा। पण हे पाणी कुठून येणार आहे हे मी तुम्हाला पुढच्या आठवडी सांगणार आहे. आपने देखा खेती के अंदर नदी में से पंप लगाते हैं, या फिर वो जो कुआं होता है उस कुएं में से
पाइपलाइन लेते हैं, टोयल जो है उसको लगाते हैं कि पानी वहाँ पे आ सके. आणि बऱ्याच आम्ही पाहिलं असेल नद्यांमधून पाईपलाईन टाकून शेतापर्यंत पाणी आणलं जातं किंवा विहिरीमध्ये मोठ टाकून त्याद्वारे पाणी शेताला सोडलं जातं. क्यों मालूम है? का माहितीये का? उस खेत के अंदर, त्या शेतामध्ये उस नाली के द्वारा त्या नळीच्या द्वारे जल या पानी वहाँ पे पहुँच सके पाणी तिथपर्यंत पोहोचलं जावं कि वो खेती को वो नमी बना सके. जेणेकरून ती जी शेती आहे ती भिजवलेली राहील. इसीलिए वो उसको सिंचाई कहते हैं. आणि ह्यालाच सिंचन असं म्हणतात. इसलिए आपकी हमारी जो बारी है ना, आणि म्हणून तुमचा आणि माझा जो शेतमळा आहे उसको सिंचाई की जरूरत है. त्याला सिंचनाची गरज आहे. अगर सिंचन नहीं करेंगे जर सिंचन करणार नाही तो हमारा जीवन सूख तर सकता है. आमचं जीवन सुकू शकतं. और सूखने के लिए धूप आएगी. आणि सुकण्यासाठी त्या ठिकाणी ऊन येणार आहे. जो हमारे जीवन को सुखाए उसके लिए बहुत कड़क धूप पड़ने वाली है. आणि आमचं जीवन सुकवण्यासाठी खूप कडक असं ऊन त्या ठिकाणी येणार आहे. खेतों के अंदर आपने ऐसा नहीं देखा होगा कि वहाँ पे टीन डाल दिया या पतरा लगा दिया उसको छाया आने के लिए. आणि शेतावरती तुम्ही कधीच पाहिलं नसेल की वरती पत्रा वगैरे टाकून किंवा वरती आसरा असं काहीतरी केलं असेल. कितने भी धूप आने दो, कितीही येऊ द्यात ऊन, उसको कवर नहीं किया त्याला जाता. कव्हर नाही केलं जात. कवर करने के लिए उसको पानी की जरूरत होती ते है. कव्हर करण्यासाठी त्याला भरपूर पाणी देण्याची गरज असते. इसलिए खेतों में भरपूर पानी को रखा जाता आणि है. म्हणून शेतामध्ये भरपूर पाणी ठेवलं जातं. कितने भी डिग्री धूप आ जाए मग कितीही डिग्री तिथे ऊन येऊ दे उस खेती को कोई असर नहीं होता. त्या शेताला काहीही फरक पडत कोई नाही. असर नहीं होता काही फरक पडत नाही. क्योंकि पानी उसके अंदर है कारण की पाणी त्याच्या आतमध्ये और आहे. पानी उसको नमी दे रहा है. आणि हे पाणी त्याला ओलावा देत आहे. इसलिए हमारे जीवन में भी भरपूर पानी होने की वजह आणि से म्हणून आपल्या जीवनामध्ये देखील भरपूर पाणी असल्यानं कोई हमें फर्क नहीं पड़ने वाला. आम्हाला काहीच फरक पडणार अभी भजन संहिता पढ़ा हमारे बेटे ने, भजन संहिता को पढ़ा अभी. आणि आताच आम्ही स्तोत्र संहिता वाचलं हमारे बेटे ने भजन संहिता को पढ़ा. आणि आमच्या मुलाने त्या ठिकाणी स्तोत्र संहिता वाचलं. ना तो धूप दिन का धूप और न रात की चांदनी से तुझे कुछ हानि होगी. आणि दिवसाचा सूर्य आणि रात्रीच्या चंद्राने तुला कुठलीही हानी होणार नाही. क्यों नहीं हानि होगी? का नाही होणार हानी? क्योंकि हमने हमारी खेती की सिंचाई प्रभु यीशु मसीह के द्वारा कर दिया. कारण की आम्ही आमच्या शेताचं सिंचन प्रभू येशूच्या द्वारे केलेलं आहे. हम रात को भी चलेंगे कोई प्रॉब्लम आम्ही नहीं. रात्री देखील चालणार आहे, काय हरकत हम नाही. कितने भी डिग्री से धूप में से चलेंगे कोई प्रॉब्लम आणि नहीं है. कितीही डिग्री उन्हामधून आम्ही गेलो तरी काय हरकत क्योंकि नाही. मेरे मले के अंदर पवित्र आत्मा के झरने बहते हैं. कारण की माझ्यामध्ये माझ्या शरीर रूपी शेतामध्ये पवित्र आत्म्याचे झरे वाहतात. इसलिए प्रभु ने जब एदेन बाग बनाया, आणि म्हणून प्रभूने ज्यावेळेस एदेन बाग बनवली, सुनिए, ऐका, एदेन बाग में भी परमेश्वर ने सिंचाई के लिए 4 नदियां वहां पे बहाई. एदेन बागेमध्ये देखील सिंचन करण्यासाठी 4 नद्या परमेश्वराने त्या ठिकाणी ठेवल्या होत्या. उत्पत्ति 2 अध्याय 10 वचन के अंदर आणि उत्पत्ति 2 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये वहां लिखा है, त्या ठिकाणी उस लिहिलेलं आहे, वाटिका को सींचने के लिए एक महानदी अदन से निकली और वहां से आगे बढ़कर 4 धारों में वो बट गई. सिंचाई के लिए वहां पे रखा है. उत्पत्ती याचा 2 अध्याय आणि 10वं वचन. बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली. तेथून ती निघून तिचे फाटे फुटून 4 नद्या झाल्या. क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि उस परमेश्वर के एदेन की वाटिका में भी सिंचन की आवश्यकता थी. कारण परमेश्वराने बनवलेल्या एदेनच्या बागेमध्ये देखील सिंचनाची गरज ही होती. इसलिए उस वाटिका को सींचने के लिए प्रभु ने एक महानदी का उगम करा. आणि म्हणून त्या बागेला त्याचं सिंचन करण्यासाठी परमेश्वराने त्या ठिकाणी नद्या वाहवल्या. इसलिए सिंचन की अगर वाटिका में जरूरत होती है तो आज भी हमको जरूरत है. मग एदेनच्या बागेत जर सिंचनाची गरज आहे तर आज देखील तुम्हाला आणि मला ते सिंचन होण्याची गरज आहे. अपने इस खेती के अंदर सींचने की आवश्यकता है. आपल्या या शेतीमध्ये सिंचन करायची गरज आहे. जो भी बीज हमारे अंदर गिरता है जे काही बी आमच्यामध्ये पडतं उसका फल आना चाहिए. त्याला फळ यायलाच पाहिजे. वो अंकुरित होना चाहिए. त्याला तो जो अंकुर आहे तो आलाच पाहिजे. वो सूखना नहीं चाहिए. ते सुकायला नाही पाहिजे. पड़ोसी को बोलना, वचन को सूखने मत दो. पड़ोसी को सूखने मत दो. बहुत बार यहाँ से तो अच्छा लगता है वचन सुनने. बऱ्याचदा इथं तर बरं वाटतं वचन ऐकण्यासाठी. मैं बहुत लोगों को बताता, थैंक यू, आपने आज मेरे जीवन के बारे में बात किया. आणि बरेच लोक मला म्हणतात की धन्यवाद, तुम्ही आज माझ्या जीवनाविषयी बोललात. मुझे भी अच्छा लगता है कि चलो आज हम किसी के काम आ गए. आणि मला पण बरं वाटतं की चला आज कुणाच्या तरी कामी आपण आलो. और थैंक यू बोलते हैं सब. आणि मैं थैंक यू बोलता सगळेजण आभार मानतात, थँक्यू हूँ. म्हणतात. मैं भी थैंक यू बोलता हूँ. मी पण थँक्यू म्हणतो. लेकिन जब वहाँ से बाहर निकल जाते पण हैं इथून जेव्हा बाहेर निघतो तो जब हम 12 बजे निकलते हैं तो 12 बजे के धूप कड़क धूप. आणि मग 12 वाजता आम्ही निघतो आणि 12 वाजता भरपूर कडक ऊन असतं.
सीधा दिमाग पे आता, डायरेक्ट डोक्यावर येत, सीधा दिमाग पर. डायरेक्ट डोक्यावर. और वचन अंदर है वचन आतमध्ये आहे पर धूप इधर है. पण ऊन वरती आहे. बहुत सारी धूप एकदम परेशान कर देती है. आणि बरंचसं जे ऊन आहे ते आम्हाला त्रासून सोडतं. अलग अलग प्रकार की धूप होगी. आणि वेगवेगळ्या प्रकारची ऊन असतील. थोड़ा सा झटके देती, गर्म है, थोड़ी सी हवा नम हवा के साथ में आती है, लेकिन धूप आती है. आणि थोडं गरम हवेमध्ये येतं, कधी झटक्याने येतं, पण ते ऊन येतं. और लेकिन जो हमारे अंदर डाला गया है पण जे काही आमच्या आत पेरलं गेलेलं आहे उसको भूल जाते हैं, त्याला आम्ही विसरून जातो वो धूप को देखते हैं. आणि ते उन्हाला बघतो. चटका. जो भी हम यहाँ पे वचन हमारे अंदर डाला जाएगा, जे या ठिकाणी वचन आपल्या आतमध्ये टाकलं जाईल उसका फल आना बहुत जरूरी है. त्याचं फळ येणं फार गरजेचं आहे. और ये फल कैसे आएगा, आणि हे फळ कसं येणार आहे, कैसे कार्यरत होगा? कसं कार्यरत होणार आहे? जब धूप आएगी. जेव्हा ऊन येईल. धूप क्या करेगा? ऊन काय करेल? धूप ये उसको थोड़ा सा पोषण देता है. ते थोडस त्याला पोषण देईल. धूप की भी जरूरत है. उन्हाची पण गरज आहे. पानी नहीं, सिर्फ धूप की भी जरूरत है. नुसतं पाणीच पाणी नाही, उन्हाची देखील गरज आहे. धूप क्या करेगी? ऊन काय करणार आहे? उसको भी पोषण देगी. त्याला पोषण देईल. इसलिए जो भी धूप हमारे डायरेक्ट सर पे आके लगती है तो समझ जाना परमेश्वर ने काम करना शुरू कर आणि दिया म्हणून है. ज्या वेळेला असं ऊन येऊन डायरेक्ट आमच्या डोक्यावर पडतं, लक्षात घ्या देवाने काम करायला सुरुवात केली आहे. लेच कड़क है आज बहुत ही कड़क ऊन है. 38 डिग्री. मैं नागपुर की बात कर रहा हूँ. पिछले 2-3 साल में नागपुर में इतना धूप था कि वो गाड़ी के ऊपर अगर अंडा डाला तो अंडा एक तैयार होके आणि मिलता. काही दिवसांपासून आम्ही पाहतो की नागपूरमध्ये एवढं ऊन होतं की त्या गाडीच्या बोनेटवर अंड जरी टाकलं तरी ते बनत होतं. एकदम फ्राय बढ़िया एकदम. कई बार अंडे की जैसी परिस्थिती हो जाती है आणि हमारे. बऱ्याचदा अशा प्रकारची इतकं तापतो आम्ही, त्या अंड्यासारखी परिस्थिती होती आमची. इतका तापतो की सूर्य पण म्हणतो मी पण एवढा तापलो नाही. एवढा तापतो आम्ही, तो सूर्य पण म्हणतो एवढा तर मी पण नाही तापत. इसको कौन तपाया है? ह्याला कुणी तापवलंय? अगर पानी हमारे अंदर है ना, जर पाणी आमच्या आतमध्ये आहे ना, कितने भी डिग्री धूप रहने दो, मग कितीही डिग्री ऊन असू दे, कोई असर नहीं होने वाला. काही फरक पडत नाही. कोई असर नहीं होगा. काही फरक पडत नाही. इसलिए बीज के साथ में आणि म्हणून बी सोबत मुबलक पानी होना बहुत जरूरी है. मुबलक पाणी असणं गरजेचं आहे. यीशु मसीह ने कहा, येशू म्हटला, जो कोई प्यासा है मेरे पास जो आए, कोई तहानेले त्यांनी माझकडे या मुझसे पिए. आणि माझ्यामधून प्यावं. बाइबल के अनुसार बायबल अनुसार उसके अंदर से जीवन नदियों की नदियां बहने त्याच्यामधून लगेगी. जीवनी पाण्याच्या नद्या वाहतील. जीवन पाने की नदियां आप में से बहेगी. आणि जिवंत पाण्याच्या नद्या त्यामधून वाहतील. इसलिए बहुत जरूरी है अपने म्हणून फार गरजेचं आहे अपने जीवन को सिंचाई करना. आपल्या जीवनाचं सिंचन करणं. क्यों सींचना बहुत जरूरी है? आता का सिंचन करणं गरजेचं आहे? क्यों? का? जिंदगी भर ये फूले और फले. की जीवनभर त्यांनी चांगलं फलावं, फळावं. एदन की वाटिका में क्यों प्रभु ने सिंचाई के लिए महानदी को उत्पन्न आणि किया? एदेनच्या बागेमध्ये का सिंचनासाठी परमेश्वराने त्या नद्या त्या ठिकाणी ठेवल्या? क्योंकि वो बाग फूले और फले. जेणेकरून ती जी बाग आहे ती बहरलेली असावी. इसलिए सींचना बहुत जरूरी आणि है. म्हणून सिंचन फार गरजेचं आहे. इसलिए अब सींचना इसलिए जरूरी है ताकि हमारी जिंदगी जो है फले और फूले. आणि आमचं ते सिंचन याकरता गरजेचं आहे की आमचं जे जीवन आहे ते चांगल्या तऱ्हेने बहरलेलं असावं. क्यों खेतों में सिंचाई की जाती है? का शेतामध्ये सिंचन केलं जातं? पहली बात, पहिली गोष्ट, पौधों को पोषक तत्व की जरूरत होती है. रोपांना पोषक तत्वांची गरज असते. और ये पोषक तत्व पौधों की जड़ों से लिया जाता आणि है. हे जे पोषक तत्व आहेत ते त्या झाडाला त्याच्या मुळांपासून मिळत असतात. इसलिए जड़ों के लिए पानी की आवश्यकता आणि होती है. हे जे मुळं आहेत त्यांना तग धरण्यासाठी पाण्याची गरज असते. इसलिए पोषक तत्व को पहुंचाने के लिए जड़ों तक सिंचाई की आवश्यकता आणि होती है. म्हणून ते पोषक तत्व त्या मुळापर्यंत पोहोचवण्याकरता पाण्याची गरज आहे. आज आप एग्रीकल्चर के बारे में पढ़ेंगे. आणि आपण शेतकी विषयी आता शिकत आहोत. मैं नहीं सिखा रहा हूँ, बाइबल सिखाते हैं. मी नाही शिकवते, बायबल शिकवतं. सब कुछ सीखना चाहिए हमें. आणि सगळं आम्हाला शिकायला पाहिजे. दूसरी बात, दुसरी गोष्ट, सिंचाई की इसलिए जरूरत होती है सिंचनाची गरज याकरता आहे कि उस खेत के अंदर हमेशा नमी बनी की रहे. त्या शेतामध्ये नेहमी ओलावा असावा. अगर नमी वहां पे नहीं है आणि जर तो ओलावा नाहीये तो बीज जो है ठीक तरह से अंकुरित नहीं हो तर पाएगा. ते जे बी आहे त्याला चांगल्या तऱ्हेने कोंब फुटणार नाही. इस नमी प्रदान करने के लिए सिंचाई की आणि आवश्यकता मग तो है. ओलावा त्या ठिकाणी यावा यासाठी सिंचनाची गरज आहे. इसलिए सींचना बहुत जरूरी है. आणि म्हणून सिंचन करणं फार गरजेचं आहे. आपको समझ में आ रहा है? कळतंय का? इसलिए जो ये जो मड़ा है ना, हमारा शरीर रूपी मड़ा, आणि म्हणून जे काही आमचा हा शरीर रूपी मळा आहे इसको हमेशा गीला रखना है. ह्याला नेहमी ओलं ठेवा.
इसमें हमेशा पानी पानी मिलना चाहिए इसमें। ह्याला नेहमी पाणी मिळायला हवं. और जब सूख जाता है ना आणि जेव्हा हे सुकतं ना तो पानी उस जमीन के अंदर दरारें आने लगती है, आणि त्या जमिनीला भेगा पडतात कुछ नुकसान होता है उस जमीन का। आणि त्या जमिनीचं नुकसान होतं. इसलिए अपने जो जमीन है ना मेरी, इसको नुकसान नहीं होना आणि चाहिए, म्हणून ही जी माझी शरीररूपी जमीन आहे ना त्याला कुठलंही नुकसान पोहोचता कामा नये. इसमें दरारें नहीं पड़नी चाहिए। त्याच्यामध्ये भेगा पडता कामा नये. इसलिए पवित्र आत्मा का पानी परमेश्वर की बारिश हमारे जीवन में आणि उतरना। म्हणून पवित्र आत्म्याचा जो ओलावा आहे, पवित्र आत्म्याचे जे वर्षाव आहे तो आमच्या जीवनावरती व्हायला पाहिजे, हमेशा इस शरीर रूपी जमीन को गीला रखना। जेणेकरून आमची ही शरीररूपी जी जमीन आहे ती नेहमी ओली राहील. और जब गीला रहेगा आणि जेव्हा ती ओली होईल परमेश्वर का वचन आएगा देवाचं वचन येईल और वो वचन खाली नहीं जाएगा, आणि ते वचन व्यर्थ जाणार नाही. उसके अंदर से फल और फूल जरूर तर पैदा होंगे, त्याच्यामधून फळ आणि फूल हे निघणारच आहे, वो जरूर पैदा ते होंगे। निघणारच आहे. इसलिए अभी क्या करना है? आणि मग काय करायचं? सपोपदेशक इसका दूसरा अध्याय 5 वचन, आणि उपदेशक. उपदेशक याचा दुसरा अध्याय आणि 5वं वचन. सपोपदेशक दूसरा अध्याय 5 वचन। उपदेशक याचा दुसरा अध्याय आणि 5वं वचन. अब क्या करना है आपको? वो आता मुझे- आता तुम्हाला काय करायचंय? वो ये लिखने वाला कहता है, आणि तो जो लेखक आहे तो म्हणतो, मैंने अपने लिए बारियां और बाग लगवा लिए। मी आपल्यासाठी बागा व त्यात हर तऱ्हेची फळझाडे लावली. हाँ सुनिए, प्रभु कह रहा है प्रभू म्हणतो तेरी तू सींची भी बारी के समान होगा। की तू भरपूर पाणी दिलेल्या शेतमाळ्या समान होशील. आप नहीं चाहते होने के लिए? नाही का तुमची इच्छा असं व्हावं आम्ही? सींची हुई बारी के समान नहीं होना चाहते? भरपूर पाणी दिलेल्या आम्ही शेतमाळ्यासारखं व्हावं असं तुम्हाला वाटत नाही का? आप हमेशा आप फलद्रुप्त रहे, आणि तुम्ही नेहमी फळदायी असावं असं तुम्हाला वाटत नाही का? आप हमेशा आशीषित रहे, आणि नेहमी तुम्ही आशीर्वादित राहावं असं तुम्हाला वाटत नाही का? ऊपर वाले नहीं भैया, पक्का? प्रभु यहाँ कह रहा है, प्रभू या ठिकाणी म्हणतो, इस वचन में कह रहा है। या वचनामध्ये अभी हमने सिंचाई के बारे में सुना, आता आम्ही सिंचनाविषयी ऐकलं. अभी क्या करना है? आता काय करायचं? बारियां आपको मुझे क्या करना है? तुम्हाला आणि मला काय करायचं? आपल्यासाठी, आपल्यासाठी, मेरे लिए, माझ्यासाठी, अपने लिए माझ्यासाठी बाग व हर तरह के फल झाड़े लगा लीजिए। बागा व त्यात हर तऱ्हेची फळझाडे लावावी. क्यों मालूम है? का माहितीये का? हर तरह की, हर तरह की, हर तरह की, हर तऱ्हेची, हर तरह की। हर तऱ्हेची. आप नगर भाग में गए कभी? अहमदनगर साइड में, अहमदनगर साईडला गेलं का कधी कुणी? इधर ही है 110 किलोमीटर पर। जवळच आहे. नहीं गए तो आप शतिकंठ दादा के साथ में जा सकते हैं, क्योंकि उनका घर वहाँ पे, वो हमेशा आमंत्रित करते रहते हैं, आइए आइए आइए, आज जाएंगे उनके साथ हम। आणि गेला नसेल तर शतिकांत दादांना भेटा, त्यांचं घर तिथंच आहे आणि ते नेहमी आम्हाला आग्रह करत असतात की तुम्ही या. आप वहाँ पे खेती देखिए आप, आणि त्या ठिकाणी शेती तुम्ही पहा. कभी गर्मी में खेती नहीं आती, आणि उन्हाळ्यात कधी शेती येतच नाही. सिर्फ बारिश पर निर्भर है। फक्त ती जी शेती आहे ती पावसावर अवलंबून आहे. आप अभी गर्मी में जाएंगे, आणि जर तुम्ही आता उन्हाळ्यात गेलात पूरा सूखा हुआ मिलेगा। सगळं सुकलेलं दिसेल. क्यों मालूम है? का माहितीये का? वहाँ पे पानी नहीं है, इथं पाणी नाहीये. इसलिए वहाँ पे कोई भी गर्मियों में कोई भी फसल नहीं उगती। आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये फारसं पीक तिथं उगवत नाहीत. आप कोल्हापुर चले जाए, तुम्ही कोल्हापूरला जा वहाँ की खेती को देखिए आप, आणि तिथली शेत पहा. वहाँ पे पानी भरपूर है, त्या ठिकाणी भरपूर पाणी. हमेशा 12 महीने। आप कोल्हापुर नहीं, आप सोलापुर रोड पे चले जाएं, सोलापूर रोडला जरी गेला आपको हमेशा हरा 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 भरा देखिए। तुम्हाला नेहमी तिथं हिरवगार दिसेल. क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि वहाँ पे बहुत सारा पानी है तिथं खूप पाणी आहे. और 12 महीने पानी की एकदम बहुत बड़े मतलब हमेशा पानी आणि रहता है, 12 महिने तिथं मुबलक पाणी आहे. इसलिए वहाँ पे हरियाली दिखती आणि है। म्हणून तिथं हिरवगार दिसतं. इसलिए आप और मैं अपने जो जीवन है ना, अगर ना सूखे, इसलिए पानी में बने रहना पड़ेगा। आणि म्हणून तुमचं आणि माझं जीवन सुकू नये म्हणून तुम्हाला आणि मला त्या पाण्याजवळच राहावं लागेल. और ये ऐसा पानी है आणि हे असं पाणी आहे जो कभी सूखता नहीं है। जे कधी सुकत नाही. आप देखेंगे जब जब गर्मी आती है तो खड़कवासला डैम या बाकी के डैम है ना, आप 4 महीने के लिए पानी रह गया है सूचना दे देते हैं। आणि तुम्ही पाहता की जेव्हा उन्हाळा येतो कडक त्यावेळेस तो जे डॅम आहेत खडकवासला धरण किंवा काय ते सांगतात की आता एवढं दिवसच पाणी पुरेल इतपत पाणी साठा आहे. दिवसाआड पानी येईल, आणि मग आता त्याच्यामुळे काय होईल? दिवसाआड येईल 2 दिन पानी बंद रहेगा, आणि 2 दिवस पाणी बंद राहील. क्योंकि ये डैम के अंदर आप देखना पेपर में अभी आ जाएगा, आना शुरू हो पेपरमध्ये जाएगा। आता यायला सुरुवात होईल. आणि उसके पास में जो पानी है ना, आणि त्याच्याकडे जे पाणी वो आहे कभी सूखता नहीं ते है। कधीच सुकत नाही. वो कभी नहीं बोलेगा कि मैं सूख गया हूँ, आज नहीं मिलेगा, एक दिवस आड़िए। आणि तो असं कधी म्हणणार नाही की
नाही आता नाही मिळणार पाणी, एक दिवसाआड मिळेल मग ये. दर सोमवारी पानी बंद, दर सोमवारी पाणी बंद, ऐसा नहीं बोलेगा यीशु. असं नाही म्हणणार मैं येशू. सोमवार से लेकर रविवार तक पानी देने के लिए मैं तैयार हूँ. मी सोमवार पासून रविवार पर्यंत पाणी देण्यासाठी तयार आहे. लेकिन हम तैयार हैं क्या पण आम्ही तयार आहोत मुबलक पानी लेने के लिए? मुबलक पाणी घेण्यासाठी. इसलिए रोज अपने जीवन के आणि अंदर म्हणून रोज आपल्या जीवनामध्ये जो जीवन का उगम दाता है, जो पानी का उगम दाता है, उसके पास आना है जो पाण्याचा उगम आहे त्याच्या जवळ बनून राहा और उसे कहें, आणि त्याला म्हणा, प्रभु प्रभू मुझे सींच ले तू, तू माझं सिंचन कर, तू मुझे सींच तू प्रभु. मला सींच. वो इसलिए सींच, या करता जो भी मैं बीज लगाऊं जे काही बी मी लावीन उसको वो फलद्रुप्त हो. ते फलद्रूप व्हावं. इसलिए अभी शुरू कर दे. बाग में अभी यहाँ पे लिखा था सबोदेशक कि अपने लिए बारियों में बाग लगवा आणि ले. आताच उपदेशकामध्ये आम्ही वाचलं की आपण आपल्यासाठी बागा लावाव्यात आणि तऱ्हेतऱ्हेची फळं आणि फुलं झाडं लावावे. कौन कौन से फल अच्छे लगते हैं आपको? कोणकोणते फळं आवडतात तुम्हाला? कौन कौन सी भाजी अच्छी लगती है आपको? कोणकोणत्या भाज्या आवडतात? आपको मालूम है किसान क्या करता है? तुम्हाला माहिती का शेतकरी काय करतो? एक एकड़ खेत है एक एकर जर त्याचं शेत आहे तो थोड़ी थोड़ी कैरी बनाता है वो. तर तो काय करतो? मळा. थोड्या थोड्या सऱ्या टाकतो हाँ सर थोड़ा थोड़ा. आणि थोड्या थोड्या सऱ्या टाकतो. एक में मेथी डाल देगा, एकामध्ये मेथी टाकेल, एक में फूल झाड़ लगा देगा, एकामध्ये फुलझाड टाकेल, एक में वो लगा देगा, एकात हे अलग अलग चीजें लगा देगा. वेगवेगळ्या गोष्टी. लेकिन उन सबके लिए पानी की आवश्यकता पण होती है. या सगळ्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. वैसे भी जो भी आप लगाना चाहते हैं अपने खेत आणि में, म्हणून जे काही तुमच्या शेतामध्ये तुम्हाला लावायची इच्छा आहे मुबलक पानी आपको जरूर मिलेगा. मुबलक पाणी तुम्हाला नक्की मिळेल. लेकिन बीज डालने का काम आपको मुझे करना. पण बी टाकायचं काम तुम्हाला आणि मला करावं लागेल. प्रभु मुझे प्रेम का बीज डालना है. प्रभू मला प्रेमाचं बी टाकायचंय. प्रेम नहीं है, प्रेम इस साल ना प्रेम के फल मैं पाना चाहता हूँ आणि प्रभु. या वर्षी ना प्रेमाची फळं मला मिळवायची. प्रभु प्रेम के फल. प्रेमाची फळं. दादा मैंने अभी तक सुना था संतरे का फल है, एप्पल का फल है, अमरूद का फल है. ये प्रेम का फल होता क्या है? आणि मी आतापर्यंत वाचलं संत्रे, मोसंबी, आंबे आहे. हे प्रेमाचं फळ काय? ये प्रेम का फल है. हे प्रेमाचं फळ आहे ना, ते प्रेमाचं फळ आहे. प्रेम का फल है. प्रेमाचं फळ प्रेमाचं फळ आहे. हमेशा प्रेम से बात कर, नेहमी प्रेमानं बोला. हमेशा प्रेम, नेहमी प्रेमानं बोला. हमेशा प्रेम में बने रहे. नेहमी प्रेमामध्ये बनून राहा. घर में भी, घरात पण पति पत्नी के झगड़े के बीच में भी आणि पती पत्नीच्या भांडणामध्ये देखील प्रेम से बने रहे. प्रेमामध्ये बनून ये राहा. प्रेम दिखना है. आणि हे प्रेम दिसायला हवं. मैं त्याच्यावर खूप प्रेम करतो, मैं इस पे बहुत प्यार करता. वो बोलने से नहीं होता, क्रिया करने से प्रेम दिखाई आणि देता मी है. फार प्रेम करतो हे बोलण्यानं होत नाही, तर ते क्रियेने आम्हाला दिसतं. मैं तारे तोड़ के लाऊंगा, मैं चंद्र तोड़ के लाऊंगा, मैं ऐसा लाऊंगा. मत लाए तोड़ के, वो प्रभु का है, प्रभु जाने नहीं देगा ऊपर. आणि चंद्र तारे तोडून आणतो असं आणू नका, ते देवाचे, ते त्याच्याकडे राहू द्या. प्रभु तोड़ने नहीं देगा. प्रभू तुम्हाला तोडून देणार नाही. वहां जाने के लिए पूरी जिंदगी लग आणि जाएगी. तिथे जाण्यासाठी अख्खं आयुष्य जाईल. नासा जाना पड़ेगा. नासामध्ये जावं लागेल. खुद को भी बेचेंगे तो भी उतना पैसा नहीं आएगा. स्वतःला विकलं तरी पैसे येणार नाहीत तेवढे. नहीं तो क्रिसमस का स्टार लेके आना, नाही तर मग 210 रुपए का स्टार ये लेते रहे. क्रिसमसचा स्टार घेऊन या, 210 रुपयाचं द्या त्यांना. हाँ, तो क्रिया से प्रेम दिखाना है. आणि क्रियेने प्रेम दाखवायचे. प्रेम का फल. प्रभु मुझे प्रेम का फल उगाना है इस साल. प्रभू या वर्षी मला प्रेमाचं फळ उगवायचंय. मेरे खेत में प्रेम का फल डालना है माझ्या शेतात तू प्रेमाचं फळ टाक. पर अच्छा नहीं लगता प्रेम का फल डालना. पण हे प्रेमाचं फळ टाकणं मला आवडतच. दूसरा बीज डाल प्रभु. दुसरं काहीतरी बी टाक. ये साल प्रेम नको. या प्रेम वर्षी प्रेम नको. क्या डाल? संयम डाल प्रभु. या वर्षी संयम टाक प्रभू. संयम का भी पवित्र आत्मा के 9 फल. पवित्र आत्म्याची 9 फळं. फल कैसे आएगा रे भाई? आणि फळ कसं येणार आहे? जो पर तक बीज नहीं लगाएगा तो फल की अपेक्षा कैसे करता है? जोपर्यंत बीज लावत नाही, फळाची अपेक्षा कुठून? और लगे बोलो प्रभु मेरे अंदर ये फल आने दे, फल आने दे. प्रभु मेरे अंदर फल आने. अरे बेटा, मेरी बेटी, पहले बीज तो डाल दे. आणि माझ्यामध्ये फळ येऊ दे, फळ येऊ दे. माझ्या मुली आधी बी तर टाक. पहले बीज तो डाल. आधी बी तर टाक. और मुबलक पानी में तो लगे रहे. आणि त्याला मुबलक पाणी पण तर लागणार आहे. समझो प्रेम का बीज डाल दिया. आणि जर प्रेमाचं बी टाकलं और धूप तो आएगी, आणि ऊन येणार आहे, सर पे लगेगी. डोक्यावर लागणार फिर आहे. दिखाना प्रेम विरम कहाँ पर है. आणि मग दाखवा प्रेम कुठे आहे. प्रेम है ना झुलस जाता. आणि जे प्रेम आहे ना ते करपून जातं. करपून. अच्छा, प्रेम क्या होता? अच्छा, करपलेला डोसा किती लोकांना आवडतं?
करपलेला अंडा अच्छे लगता करपलेला? अरे यार ये तो मुश्किल हो गया भाई. अवघड झालं. काही लोकांना करपलेलं लय आवडतं ते खाचून काढून. मैंने देखा कुछ लोगों को वो अच्छा लगता करपलेला. पूरा चम्मच चक्कू लेते उसको पूरा पातीले को पूरा ऐसा चमका देते हैं सब करपलेला आवडतो. वेरी गुड. अच्छा लगना चाहिए करपलेला. अच्छा लगता है इसको. करपने मत देना जिंदगी अपनी. आपलं जीवन करपू देऊ नका. पड़ोसी को हिला के बोलना करपने मत दे. जळण्याच्या आधी गॅस बंद करून टाक. ते जळायच्या आधी गॅस बंद करा. दूध जब उबलता है ना आणि दूध जेव्हा उकळतं और वो जो बाहर आणि ते बाहेर उतू जातं तो भाग के जाते हैं हम. क्या सबसे पहले क्या करते हैं उसको पानी छिड़कते हैं उसमें. आणि पळत जाऊन काय करतात त्याच्यावर पाणी शिंपडता का? पानी से पानी से बनने से क्या होता मालूम है? आणि पाणी शिंपडल्यानं काय होतं माहितीये वो का? जो उबलता है ना ते जे उकळतं ना वो नीचे हो ते जाता है. खाली येतं कई बार ना उबलता रहता आणि काही वेळेला काय होतं ते उकळत राहतं करपलेला. उकळत राहतं तो उसको पानी देने की जरूरत पड़ती है. आणि मग त्याला पाणी टाकायची गरज पानी पडते. दिया ना आराम नीचे बैठता है. पाणी दिलं की ते मग खाली येतं और पानी नहीं दिया तो ऊपर उठता है. आणि पाणी नाही दिलं ते वर उठत राहतं और पानी दिया तो नीचे बैठ जाता है. आणि पाणी दिलं तर खाली बसतं. तो पानी बहुत जरूरी है जिंदगी में. आणि म्हणून जीवनामध्ये पाणी फार गरजेचं आहे. और नीचे बिठाने का काम ये पवित्र आत्मा पानी जो देते हैं ना उसका काम आणि है. हे खाली बसवायचं काम जे पवित्र आत्मा पाणी देतो ना ते करतो. इसलिए वो बीज अंदर डाल दो. आणि म्हणून ते बी आतमध्ये टाका. पवित्र आत्मा के पानी को बहने दो. पवित्र आत्म्याचं पाणी वाहू द्या और जिस बीज को आप डालेंगे आणि जे बी तुम्ही टाकाल वो फूलेगा और फलेगा. ते फलणार आहे फुलणार आहे. इसलिए सिंचाई की जरूरत है. आणि म्हणून त्याला सिंचनाची गरज इसलिए आहे. सिंचाई की जरूरत है. सिंचनाची गरज आहे. क्यों 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 सींचते हैं हम लोग? का सिंचन करतो क्योंकि आपण? इसमें से अच्छा फल का उत्पादन हो. जेणेकरून त्याच्यातून चांगलं फळाचं उत्पादन निघावं. अच्छी खेती उसके अंदर हो. चांगली शेती त्याच्यामध्ये व्हावी. इसलिए उसको सींचना बहुत जरूरी आणि है. म्हणून त्याचं सिंचन करणं फार गरजेचं आहे. इसलिए पानी की सिंचाई की जरूरत होती आणि है. म्हणून उसका उत्पन्न निकाल आणि सको. भरपूर त्यामधून उत्पन्न निघावं. इसलिए परमेश्वर कहता है आणि म्हणून परमेश्वर म्हणतो यिर्मयाह का 31 अध्याय 12 वचन. इर्मया याचा 31वा अध्याय आणि 12 वचन. यिर्मयाह का 31 अध्याय 12 वचन. इर्मया याचा 31वा अध्याय आणि 12 वचन. मैं उनके प्राण सिंची हुई बारी के समान होगा और वो फिर उदास ना होंगे. आणि ते येऊन सियोनाच्या इर्मया याचा 31वा अध्याय आणि 12 वचन. त्यांचा जीव भरपूर ते पाणी. येऊन सियोनाच्या माथ्यावर आनंदाने गातील. परमेश्वराची उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य, नवा द्राक्षरस, ताजे तेल व गुरे मेंढरे वत्स याकडे लोटतील. त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या हाँ बागेप्रमाणे होईल. उनका प्राण सिंची हुई बारी के समान होगा. यापुढे ते म्लान होणार नाही. म्लान का मतलब है उदास कभी नहीं होंगे. हे म्लान याचा अर्थ ते उदास कधी होणार नाही. उनका जीवन उनका प्राण त्यांचं जीवन त्यांचं प्राण सिंची हुई बारी के समान होगा. आणि चांगलं पाणी भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल. सिंचाई का मतलब सुना हमने. आणि सिंचनाचा अर्थ कळाला का? सिंचाई का अर्थ समझ में आया? मुबलक पानी जहां पर है. ज्या ठिकाणी मुबलक पाणी आहे. और परमेश्वर कहता है परमेश्वर म्हणतो तेरा प्राण सिंची हुई बारी के समान होगा. तुझा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल. वो फिर कभी उदास ना आणि ते होगा. कधीच म्लान होणार नाही, उदास होणार नाही. परसों के दिन मैं मेरे पेड़ को देख रहा था. आणि परवा दिवशी मी माझी खाली झाडं पाहत होतो. मुझे अच्छा लगता है गार्डनिंग करना. आणि मला बागकाम करणं आवडतं. गार्डन बांधकाम नहीं है नहीं गार्डन. बागकाम. मेरी पत्नी ने बोले बांध काम करो आज से. ठीक है आज से जाएंगे पक्का. ज्यादा देख रहा हूँ. परसों के दिन मैं मेरे पेड़ों को देखा. आणि परवा मी ते झाडं पाहिले. सब उदास थे. आणि सगळे उदास होते. सब उदास बैठे. सगळे उदास होते. मैंने विकी को बुलाया. मी विकीला बोलवलं. मैंने मेरे झाड़ के सब चेहरे उदास पड़े हुए हैं. आणि मी म्हटलं माझ्या या झाडांचे सगळ्यांचे चेहरे उदास आहेत. बोले दादा आपको कैसे पता है? आणि मग ते म्हणतात दादा मला कसं माहित? मुझे तो नहीं दिख रहा है. मला तर नाही दिसत. मैंने सब देखा ऐसे हो गया. म्हटलं बघ सगळे असे झालेत. सब ऐसे लटके. सगळे असे लटकलेले आहेत. कोई ऐसा है कोई ऐसा है कोई ऐसा. क्यों हुआ मालूम है?
का झालं माहितीये का? क्योंकि उनको ना 4-5 दिन से पानी नहीं मिला। कारण की 4-5 दिवसापासून त्यांना पाणी मिळालं नाही. मैंने पाइप लिया मी पाईप घेतला और सब पानी मारा, आणि सगळ्यांना पाणी दिलं और थोड़े 15 या 20 मिनट के आणि बाद 15-20 मिनिटातच जो ऐसे लटके हुए थे जे असे लटकलेले होते ऐसे ते असे झाले. सब खड़े एकदम ऐसे हो गए। अच्छा, सगळे टवटवीत झाले, सब सगळे. मैंने उसको बुलाया, मी त्याला बोलवलं. मैंने आप चेहरा देख कैसा है? मी म्हटलं बघ आता चेहरा कसा आहे. बोले दादा आपको कैसे मालूम? म्हटलं दादा तुम्हाला कसं माहिती? मैंने पहले कैसे दिख रहे थे? म्हटलं आधी कशी दिसत होते? बोले ऐसे। म्हणे असे. बोला अभी देख आता बघ. ऐसे। ये किस वजह से हुआ? हे कशामुळे झालं? पानी की वजह से। पाण्यामुळे. उनको पानी मिला, आणि त्यांना पाणी मिळालं, उनके चेहरे खिल उठे, त्यांचे चेहरे टवटवीत झाले. और प्रभु यीशु ने कहा आणि प्रभू म्हटला जो पानी मैं दूंगा जे पाणी मी देईन वो कभी प्यासा ना होगा, तो कधीच तहानेला राहणार वो नाही. कभी प्यासा ना होगा, तो कधीच तहानेला राहणार वो नाही. कभी प्यासा ना होगा। कधीच तहानेला जो राहणार पानी मेरे पास है नाही. जे पाणी माझ्याकडे आहे उसको पी लो। ते प्या. कभी जो मेरे पास आएगा जे माझ्याकडे येईल उसको कभी प्यास नहीं त्याला लगेगी, कधीच तहान लागणार उसके अंदर से नाही. त्याच्यामधून झरने बहेंगे, झरे वाहतील, झरने बहेंगे, झरे वाहतील और फिर कभी उदास ना होगा। आणि तो पुन्हा कधी उदास होणार नाही. लेकिन उदास ना हो पण उदास होऊ नये इसलिए सींचना बहुत जरूरी म्हणून है। सिंचन हे फार गरजेचं आहे. परमेश्वर को सींचने दो, परमेश्वराला सिंचन करू द्या. इस खेती को या शेतीला खुदा के हाथों में आने दो, परमेश्वराच्या हातामध्ये येऊ द्या. प्रभु को सींचने दो। प्रभूला त्याचं सिंचन करू द्या. और प्रभु कहता है आणि प्रभू म्हणतो ये साल या वर्षी आने वाले दिन येणाऱ्या दिवसात तू सींची हुई बारी के समान हो। तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील. किसी को अच्छा ही नहीं लग रहा है बा? नहीं होना है? आमीन। और ये कौन करता है? आणि हे कोण करतं? ये परमेश्वर करता है। तर परमेश्वर. भजन संहिता 65 इसका 10 वचन, आणि स्तोत्र संहिता 65 याचा 65 अध्याय 10 10 वचन वहां पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय आमेन। आमेन, आमेन। तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस, तिचे उंचवटे सपाट करतोस, तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस, तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस. आपको मालूम है उसकी उपज पर आशीष कौन देता है? त्याच्या जे आहे त्याच्यातून उगवलेलं त्याला आशीर्वादित कोण करतो? परमेश्वर करता है। परमेश्वर करतो. और वो कहता है आणि तो म्हणतो उसको भरपूर पानी देता है। त्याला भरपूर तो पाणी देतो. हिंदी में लिखा रेघारियों को भली भांति सींचता है। आणि हिंदीमध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. रेघारियों का मतलब होता है, मैंने बताया ना आपको, एक क्यारी होती है, मड़ा होता है, एक एक करके वो लगाते हैं। आणि 1 एकरचा तो जो मळा आहे तो असतो. और परमेश्वर कहता है मैं वो लगाता हूँ, आणि परमेश्वर म्हणतो मी तो लावतो, मैं उनको सींचता हूँ, मी त्याचं सिंचन करतो, उनके बीच में मिट्टी को बिठाता हूँ, त्याच्यामध्ये मी ते माती बसवतो और भूमि को मेह से, बारिश से, पानी से नरम करता हूँ, आणि त्या जी माती आहे तिला पावसाने मी मऊ करतो और उसकी उपज पर मैं आशीष देता हूँ। आणि त्याच्या उत्पन्नावरती मी आशीर्वाद देतो. पर अगर हमारे जीवन में आशीष पाना है जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद हवा तो आहे अपने इस खेती को परमेश्वर को सींचने तर दो, आपली ही जी शेती आहे ती परमेश्वराला त्याचं सिंचन करू द्या. खुदा को सींचने दो, परमेश्वराला सिंचन करू द्या. पवित्र आत्मा की बारिश यहाँ पे बहने दो, पवित्र आत्म्याची पाऊस त्या ठिकाणी पडू देत. मरुस्थल का अनुभव कभी मत करना। आणि वाळवंटाचा अनुभव कधी घेऊ नका. परमेश्वर आपको और मुझे गर्मी को महसूस नहीं करवाएगा, आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला जास्त उष्णतेचा अनुभव येऊ देणार नाही, क्योंकि हमारे पास में मुबलक पानी है, कारण आमच्याकडे मुबलक पाणी आहे. और ये मुबलक पानी स्वर्ग से उतरता आणि है, हे जे मुबलक पाणी हे स्वर्गातून उतरतं और इसका उगम स्थान आणि त्याचं जे उगम स्थान आहे वो प्रभु यीशु है। ते प्रभू येशू आहे. आमीन। आमेन. इसलिए श्रेष्ठ गीत रत्न 5 अध्याय 1 वचन कहता है, आणि म्हणून गीत रत्न याचं 5वा अध्याय आणि पहिलं वचन म्हणतं, श्रेष्ठ गीत रत्न 5 अध्याय और 1 वचन, गीत रत्न याचा 5वा अध्याय आणि पहिलं वचन, हे माझे भगिनी, माझे वधू, मी आपल्या बागेत आलो आहे. हाँ सुनिए, अब परमेश्वर ने सब बारियों को तैयार किया। आणि या ठिकाणी परमेश्वराने त्या ठिकाणी त्या बाग तयार केली. आपको और मेरे जीवन प्रभु यीशु को दिया है हम लोग ने। आपण तुम्ही आणि मी परमेश्वराला आपलं जीवन दिलं का हो? तो यहाँ से शुरुआत करेंगे। ही सुरुवात तर इथून आहे. आपने अपनी खेती प्रभु को दी है, नहीं दी कि वाटेवर दिली, दुसऱ्यांना का वाटाणी करायला दिली? अर्धा कुछ लोग हिस्से में देते हैं ना। काही लोक वाटाणी देतात ना. देख भाई,
खेती मेरी, शेत माझं, काम तू कर. काम तू कर. 50-50 50 या 50 60-80, मुझे नहीं मालूम नहीं क्या है. का 60 40 काय असेल ते करते हैं ऐसे लोग. करतात लोक. कई बार हम भी दूसरे को दे देते शेती. बऱ्याचदा आम्ही पण इतरांना देऊन टाकतो तू शेत. भी कर, तूही कर, मैं भी करता. मी पण करतो, प्रभु भी कर रहा है, प्रभू पण करतो, दूसरा भी कोई कर रहा है. दुसरे पण कुणी येऊन करत आहे. क्या लगा है बीच में वो बाद में पता चलता. आणि मग मध्ये काय लावलं ते नंतर माहित पडतं. अपनी खेती अगर प्रभु को देते हैं, आपली शेत जेव्हा आपण प्रभूला देतो प्रभु को सींचने देते हैं. आणि प्रभूला त्याचं सिंचन करू देतो अब प्रभु यहाँ कह रहा है, आणि प्रभू या ठिकाणी म्हणतो, देखिए क्या लिखा है. आणि पहा कसं लिहिलंय की हे माझे भगिनी, माझे वधू, मी माझी वधू का मतलब है परमेश्वर की दुल्हन. माझी वधू याचा अर्थ परमेश्वराची पत्नी. और वधू. परमेश्वर की दुल्हन कौन है? आणि परमेश्वराची वधू कोण आहे? उसकी कलीसिया, तर त्याची मंडळी, उसका चर्च. त्याचं चर्च. उसका चर्च कौन है? त्याचं चर्च कोण आहे? मैं हूँ. मी आहे. बोलो मैं चर्च हूँ, मैं उसकी वधू हूँ, मैं खुदा की वधू हूँ. अब वो वधू को कह रहा है, दुल्हन को कह रहा है. क्या कह रहा है देखिए. त्याच्या वधूला तो म्हणत आहे, मी आपल्या बागेत आलो आहे. मी बाग में आया हूँ. परमेश्वर कह रहा है मैं बाग में आया हूँ. परमेश्वर म्हणत आहे की मी बागेत आलो आहे. बन गार्डन मध्ये नाही, गार्डनला नाही, एथेल गार्डन में नहीं. एथेल गार्डनला नाही. कौन से, मेरे को इतने गार्डन पता है था. परमेश्वर कह रहा है परमेश्वर म्हणतो, प्रियेश नाम के एक गार्डन है, प्रियेश नावाचं एक बाग आहे, उसमें मैं आ रहा हूँ. त्याच्यामध्ये मी आलोय. मयूर नाम का एक गार्डन है, मयूर नावाचं एक बाग आहे टिंगरे नगर में, टिंगरे वहाँ नगरमध्ये. पे मैं आ रहा हूँ. मी येत आहे, वहाँ पे आ रहा हूँ. तिथे येते, आलो आहे, आ रहा नहीं, आलो आहे. आलो आहे. वो बाग में आ गया है. तो बागेमध्ये आलेला आहे. लीना नाम की एक बहन है, लीना नावाची बहीण आहे, उस गार्डन में मैं आ रहा हूँ. आणि त्या बागेमध्ये मी आलेलो आहे. बाग में आकर, आप बाग में गए कभी? बागेत गेले का कधी? बाग में घूमे कि नहीं? अच्छा, बाग में क्या क्या देखने जाते हैं आप? बागेमध्ये काय काय बघायला जातो तुम्ही? दूसरे ने बघायला नाही, दूसरे ने. बाग में झाड़ी, बाग में फूल अच्छे लगते हैं ना. बाग में बागेमध्ये झाड, फुलं आहेत, फूल है, झाड़ है, अच्छे अच्छे हरे हरा सब देखने जाते. बाग के अंदर मिलते कि नहीं सब आणि अच्छा. चांगलं हिरवगार तिथं पाहायला मिळतं की जब नाही? इस हिरवेगार को देखते हैं तो अच्छा लगता मन को, आणि जेव्हा असं हिरवगार वन आपण पाहत होतं, आम्हाला बरं वाटतं, तो अच्छा लगता है. चांगलं वाटतं. तो कई बार हम जब गार्डन जाते तो वो देखने के लिए जाते हैं. आणि बऱ्याचदा आम्ही बागेमध्ये ते पाहण्यासाठी जातो, अच्छा लगे इसलिए. चांगलं वाटावं म्हणून जातो. और जो सूखा रहेगा वहां पे जाएंगे कि हम लोग? पण जे सुकलेलं असेल तर आम्ही जाणार का हो तिकडे? परमेश्वर यहाँ आ रहा है, परमेश्वर इकडं येत आहे. सूखे हुए बाग में नहीं आएगा. सुकलेल्या बागेमध्ये नाही जो येणार. सिंचाई किंवा बाग है उसके अंदर वो आएगा. जे सिंचन केलेली बाग आहे त्याच ठिकाणी तो येईल. उसको अच्छा लगना चाहिए. त्याला चांगलं वाटायला पाहिजे. सिंचाई किए हुए बाग में मेरा खुदा आता है. सिंचन केलेल्या बागेत माझा परमेश्वर येतो. जहाँ पे सूखा है वहाँ क्या करेगा आगे? जिथं सुकलेलं आहे तिथं जाऊन तो काय करणार? जब हमें अच्छा नहीं लगता जर आम्हाला नाही आवडत तो परमेश्वर कैसे अच्छा लगेगा? परमेश्वराला कसं आवडेल? वो कह रहा है, तो म्हणतो, ए मेरी वधू सुन ले, हे माझे वधू ऐक, मैं अपनी बारी में आया हूँ. मी आपल्या बागेत आलो आहे. अगर हमारी बाग में आज सुबह आ जाए, आणि जर आपल्या बागेमध्ये आज सकाळी तो आला, उसको कौन कौन से फल उसको आप देंगे तर तुम्ही त्याला कोणकोणती फळं देणार आहात? तोड़ने के लिए? तोडण्यासाठी. प्रभु प्रेम का फल तोड़ ले प्रभु. प्रभू प्रेमाचं फळ तोडून घे. बोला मला एक पण झाड प्रेमाचे दिसत नाही. प्रभू म्हणाल मला एकही झाडावरती प्रेमाचं फळ दिसत प्रभु नाही. बोलेगा शांति का फल लेने आया हूँ. प्रभू म्हणाल मी शांतीचं फळ घ्यायला आलोय. बोले साहब इसमें तो एक भी पेड़ नहीं है शांति का. आणि मग मी प्रभू म्हणाल की इथं तर एकही रोप नाहीये ते शांतीचं. प्रभु बोलेगा संयम का फल देखता हूँ यहाँ. आणि प्रभू म्हणतो जाऊ दे मी संयमाचं फळ बघ. घूम रहा है आगे आगे. आणि फिरतोय तो पुढे पुढे. बोले इसमें एक भी फल नहीं दिख रहा है संयम. तर एकही संयमाचं फळ दिसत नाही. लगे उचकतो. लगेच उचकत. हाँ उचकीचे फल बघतोय. उचकी लगे उचकतो. लगेच उचकतो. वो फल देख रहा हूँ तो फळ बघ, पर संयम का नहीं देख रहा हूँ. पण संयमाचं नाही. अगर एक मेरा खुदा आज इस बाग में आ जाए, उसके अनुसार जो प्रभु ने हमारे अंदर लगाया उसके अनुसार उसको फल मिलेंगे क्या आज? आणि ज्यावेळेस परमेश्वर आपल्या बागेमध्ये येईल त्यांनी लावलेली फळं किंवा त्याला हवी असलेली फळं आमच्या बागेतून त्याला मिळणार आहेत का? आने दें उसको, आने दें आज इसको. येऊ दे का आज त्याला? आपने सिंचाई की है अपने खेते की? तुम्ही सिंचन केलंय का तुमच्या शेताचं? आपको मालूम है किसान हर साल जब भी वो लगाता है पौधों को, बीज को,
हमेशा वो पहले सिंचाई करता है तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा शेतकरी जो आहे नवीन पीक लावण्या अगोदर आपल्या शेताचं तो सिंचन करतो. आमीन. इसलिए यशायाह 61 अध्याय 11 वचन कहता है. आणि म्हणून 61वा अध्याय आणि 11 वचन आम्हाला सांगतं. यशायाह की किताब यशाया याचं 61वा अध्याय आणि 11 वचन सुनिए ध्यान से, ऐका. सुनिए ध्यान से. आज मेरा परमेश्वर इस बाग में आकर प्रसन्न होना चाहिए. आज माझा परमेश्वर या बागेमध्ये येऊन प्रसन्न व्हायला हवा. कारण भूमी जशी आपले अंकुर उगवते, मळा जसा आपणात पेरलेलं बीज उगवेसे करतो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रां देखत नीतिमत्ता व कीर्ती अंकुरित करील. परमेश्वर कह रहा है मैं उसको अंकुरित करूंगा. आणि परमेश्वर म्हणतो की मी ते अंकुरित करीन. जैसे भूमी अपने अंकुर फैलाती है या आता है, जसं भूमी आपली अंकुर उगवते, वैसे मैं तेरी कीर्ति को उगाऊंगा. तसं मी तुझी कीर्ती उगवीन. आमीन. आमेन. यिर्मयाह 29 अध्याय 5 वचन कहता है, आणि इर्मया याचा 32 अध्याय आणि 5 वचन सांगतं, बारियां लगाकर उनके फल खाओ. यिर्मयाह इसका 29 अध्याय 29 और इसका 5 वचन. इर्मयाचा 29 अध्याय आणि 5 वचन, तुम्ही घरे बांधून त्यात वस्ती करा, मळे लावा व त्यांची फळे खा. बारियां लगाकर उसके फल खाओ. मळा लावा व त्याची फळे खा. आप फल खाएंगे? तुम्ही फळ खाणार का? नहीं खाने वाले? नको का? पहले तो शुरुआत करें, फल तो लगाओ, उसके बाद तो खाएंगे. और जब मेरा परमेश्वर इस फल को लेने आएगा, जब उस फल को खाएगा तो उसका स्वाद बड़ा बेहतरीन आणि होना माझा चाहिए. परमेश्वर जेव्हा येईल आणि त्याला ते फळ मिळेल आणि तो चाखेल, तेव्हा त्याचा स्वाद, त्याची चव त्याला आवडणारी असावी. आप फल जब लेने जाते हैं तुम्ही फळ घ्यायला जेव्हा जाता, तब आप एप्पल देखते हो, तेव्हा जेव्हा तुम्ही सफरचंद बघता तो वो भाई साहब को पूछते हैं, आणि त्या विचारता त्यांना, भाई साहब मीठा है क्या? आणि चांगलं गोड आहे का? त्याने थोड़ी बघितलंय गोड आहे की काय. त्याने बघितलेलं नसतं ते गोड आहे वो की भी नाही. कहता है साहब एकदम मीठा है. आणि तो म्हणतो एकदम गोड आहे. वो एक एप्पल लेगा आणि एक ते सफरचंद जो घेईल पहले से काटा हुआ है, जे पहिल्यापासूनच कापलेलं वो आहे, काटेगा. ते कापेल देखो साहब आप इसका स्वाद चखो. आणि मग तो म्हणेल बघा तुम्ही याची चव घेऊन बघा. जब हम लेते हैं, स्वाद आणि लेते जेव्हा हैं, आम्ही त्याची चव घेतो, बड़ा मीठा लगता है. फार गोड तो लागतं. हमको लगता है सब वो सब मीठे ही हैं. आणि मग आम्हाला असं वाटतं हे सगळे गोडच आहेत. और वो क्यों लिया आपने? आणि का घेतलं तुम्ही? क्योंकि उसका स्वाद मीठा कारण लगा, त्याची चव गोड लागली इसलिए हम उसको ले लेते हैं. आणि म्हणून आम्ही ते घेतो. जिसका स्वाद मीठा है उसका ही फल लेकर जाने वाले हैं, वही फल लेकर जाने वाले हैं. आणि ज्याचं चव गोड आहे तेच फळ परमेश्वर घेऊन जाणार आहे. और जिसका फल मीठा है ज्याचं फळ गोड आहे उसी फल को लोग लेकर जाएंगे. त्याचंच फळ, तेच फळ लोक घेऊन जातील. आपके अंदर मिठास है, तुमच्यामध्ये जर गोडवा आहे आपको लोग लेके तर जाएंगे. तुम्हाला लोक घेऊन जातील. क्यों? का? उनको भी सिखाना है कि आपका फल जैसा मीठा है ना, मेरा फल भी वैसा मीठा होना कारण त्यांना चाहिए. दाखवायचंय की तसं ह्यांचं फळ गोड आहे तसं माझं फळ देखील गोड आहे. और आपको वो काम करना है, उनकी मिठास को लेकर आना. आणि तुम्हाला हे काम करायचंय की त्यांचा गोडवा तुम्हाला घेऊन यायचा आहे. इसलिए बारियों के फल लगाकर खाना. आणि म्हणून मळे लावा आणि त्याची फळं खा. आप नहीं खाना, तुम्ही नका खाऊ, दूसरे को खाने दो. इतरांना खाऊ देत. इसीलिए तो सिंचाई की गई आणि है, म्हणून तर सिंचन केलं गेलंय. मेरे लिए नहीं, माझ्यासाठी नाही, दूसरों के लिए. दुसऱ्यांसाठी. जो किसान जो खेती करता है जो शेतकरी शेत करतो वो खुद के लिए नहीं तो करता, स्वतःसाठी नाही करत, वो दूसरों के लिए करता है. दुसऱ्यांसाठी करतो. सिंचाई जब करता है सिंचन जेव्हा करतो वो खुद के लिए नहीं करता, स्वतःसाठी नाही करत, दूसरों के लिए करता है. इतरांसाठी हमारी करतो. जो सिंचाई हुई है, आमचं जे सिंचन हम झालं आशीषित हुए आम्ही आशीर्वादित झालो इसलिए नहीं, याकरता नाही, हम आशीषित हुए हैं. आम्ही आशीर्वादित मेरी झालो. खेती आशीर्वादित हुई है, माझी शेती आशीर्वादित अब झाली. लोगों को आशीषित करना. तुम्ही लोकांना आशीर्वादित करा. इसलिए वो सींची गई है, आणि म्हणून त्याचं सिंचन झालंय. इसलिए अभी बाहर निकलना है. आणि म्हणून आता बाहेर निघायचं. अभी आपको मुझे कष्ट करने की जरूरत नहीं है. आता तुम्हाला मला कष्ट करायची गरज नाही. प्रभु ने एक आखिरी वचन से यहाँ पे बोलकर हम प्रार्थना करेंगे. आणि प्रभूने दिलेलं शेवटचं वचन वाचून मग आपण प्रार्थना करणार आहोत. व्यवस्था वितरण का 11 अध्याय, आणि अनुवाद अनुवाद याचा 11वा अध्याय 10 से लेकर 17 वचन तक 10 ते 17 सुनिए. ऐका. वो कह रहा है, तो म्हणत आहे, वो यहाँ पे पण जो देश ताब्यात घेण्यासाठी तुम्ही पहिले तरी जात आहात तो डोंगर खोऱ्यांचा देश असून आकाशातील पाऊस शोषून घेतो. तुमचा देव परमेश्वर त्या देशाची काळजी वाहतो. वर्षाच्या आरंभापासून वर्षाच्या अखेरपर्यंत तुमचा देव परमेश्वर याची नजर त्या देशावर सदैव असते. सुनिए, परमेश्वर यहाँ कह रहा है, या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, जिस देश में आप जाओगे ज्या देशामध्ये तुम्ही उस जाल देश के ऊपर मेरी नजर हमेशा त्या रहेगी. देशावर माझी नजर बनून आहे. और आगे आगे हाँ,
तुमचा देव परमेश्वर हाँ मी ज्या आज्ञा आज तुम्हाला देत आहे त्या तुम्ही तत्परतेने ऐकाल आणि आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कराल आणि पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने त्याची सेवा करीत राहाल तर मी तुमच्या देशावर आगोटीचा पाऊस आणि वळवाचा पाऊस योग्य समय पाठवीन म्हणजे तुला आपले धान्य द्राक्षरस व तेल यांचा साठा करता येईल और बारिश क्या है, हमारी खेती को सींचता है। आणि पाऊस काय तर तो आपल्या शेतीचं सिंचन और करतो परमेश्वर कह रहा है, आणि प्रभू या ठिकाणी म्हणत मैं आहे योग्य समय पे मी योग्य समयी तेरी भूमि को तुझ्या भूमीवर उसको नमी दूंगा, ते ओलावा देईन मैं नमी दूंगा। मी ओलावा देईन लेकिन पण उससे पहले त्या अगर अगोदर अपनी खेती को सींचना है जर आपल्या शेताचं सिंचन तेरा करायचं वचन बहुत महत्व का तर है। 13 वचन हे अतिशय महत्वाचे आहे। सुनिए क्या कह रहा है, 13 वचन आम्हाला असं सांगतं की मी ज्या आज्ञा आज तुम्हाला देत आहे त्या तुम्ही तत्परतेने ऐकाल आणि आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कराल आणि पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने त्याची सेवा करीत राहाल तब मैं अगोटीचा तर मी तुमच्या देशावर आगोटीचा पाऊस वो मैं लेकर आऊंगा, तो मी घेऊन येईल तेरी भूमि को नमी देने के लिए। तुझ्या भूमीला ओलावा देण्यासाठी। हम सुनने के लिए तैयार हैं, ऐकण्यासाठी तयार आहात का? प्रभु के वचन सुनने के लिए तैयार हैं, प्रभूची वचन ऐकण्यासाठी तयार आहात उस का? पे चलने के लिए तैयार हैं। त्याच्यावर चालण्यासाठी तयार आहात तो का? आज परमेश्वर का ये वादा है, तर आज परमेश्वराचं हे अभिवचन आहे। यशाया 27 अध्याय 2 और 3 वचन के अंदर, यशाया 27 2 आणि 3 वचन, यशाया 27 इसका दूसरा और तीसरा वचन, यशाया 27 याचं दुसरं आणि तिसरं वचन वो कहता है, तो म्हणतो वो कहता है मैं यहोवा हूँ। हाँ वो कहता है, त्या दिवशी द्राक्षांच्या मळ्याविषयी गीत गा। तीन। तिसरं वचन, मैं यहोवा उसकी रक्षा करता हूँ, मैं क्षण क्षण उसको सींचता रहूंगा, मैं रात दिन उसकी रक्षा करता रहूंगा, ऐसा ना हो कि कोई उसकी हानि करे। त्या दिवशी द्राक्षांच्या मळ्याविषयी गीत गा, त्याची निगा ठेवणारा मी परमेश्वर, मी त्याला घडोघडी पाणी घालतो, त्याला कोणी उपद्रव करू नये म्हणून मी त्याची रात्रंदिवस राखण करतो। सुनिए, आप मेरे साथ हैं? आमेन। यहाँ प्रभु ने क्या कहा है मालूम है? या ठिकाणी परमेश्वराने काय म्हटलं माहितीये का? जो किसान होता है वो रक्षा करता है अपनी खेती की, जो शेतकरी असतो ना तो आपल्या शेताचं रक्षण करतो, वो बाकी जानवरों से बचाता है अपनी खेती को। आणि बाकीच्या जनावरांपासून ते त्याचं रक्षण करतो। और तीसरे वचन प्रभु यही कह रहा है आणि हमसे, तिसऱ्या वचनामध्ये देखील परमेश्वर हेच म्हणत आहे। क्या कह रहा है? काय म्हणतो बघा, त्याची निगा ठेवणारा मी परमेश्वर। सुनिए सुनिए सुनिए, प्रभु कह रहा है मैं इस भूमि पर निगाह रखूंगा, मी या भूमीची निगा राखणार आहे। निगाह 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 का मतलब क्या है? निगा म्हणजे काय? नजर। नजर। सुनिए, आदमी की जो नजर है ना, माणसाची जी नजर आहे ना वो एक ही तरफ रहती। ती एकाच ठिकाणी। अगर वहां से कोई जानवर निकलकर अंदर घुस गया तो आणि मागून कुठला प्राणी आतमध्ये घुसला तर वो डंडा लेता है तो ते दंडा घेतो और वो घूमता रहता है, आणि फिरत राहतो, वो घूमता रहता है। फिरत राहतो। लेकिन दूसरी साइड से जानवर घुसा तो पण दुसऱ्या बाजूने एखादा प्राणी घुसला तर उसकी नजर मर्यादित है। त्याची नजर मर्यादित आहे। मेरे परमेश्वर की नजर मर्यादित नहीं पण है। माझ्या परमेश्वराची नजर अमर्याद आहे। वो एक ही समय में आपके पूरे खेती की नजर रख सकता तो है। एकाच वेळेला तुमच्या संपूर्ण शेतावर नजर ठेवू शकतो। हमारी भूमि पर नजर कौन रख रहा है? आमच्या भूमीवर नजर कुणाची आहे? परमेश्वर की। परमेश्वराची। बोलो ना आमीन। कौन नजर रख रहा है? कोण ठेवते नजर? परमेश्वर। परमेश्वर। पहली बात। दूसरी बात, दुसरी गोष्ट, हाँ, मी त्याला घडोघडी पाणी घालतो, मैं उसको क्षण क्षण उसकी भूमि को सींचता रहूंगा। मी वेळोवेळी त्याच्या भूमीला पाणी घालतो। कौन डालने वाला है पानी? कोण आहे पाणी घालणार? रात में खेती वाले जो लोग हैं ना, रात को 3-4 बजे 2 बजे 1 बजे जाकर पानी पंप से छोड़ते हैं वो लोग। आणि जे शेतकरी आहेत रात्री 2-3 वाजता जाऊन शेतामध्ये पाणी सोडतात। आप देखिए, आप जाइए खेतों में, देखिए रात को 2 बजे 3 बजे काम करते हैं। आणि बघा तुम्ही जाऊन रात्री 2-3 वाजता जाऊन ते पाणी सोडायचं काम करतात। क्यों पानी देते हैं? का पाणी देतात? उनको मालूम है त्यांना माहित आहे अगर एक दिन भी पानी नहीं मिला, एक दिवसही पाणी जर जो मिळालं, मैंने लगाया है तर जे काही त्यांनी लावलंय जाएगा। ते सुकून जाईल। यहाँ पे परमेश्वर कह रहा या है, ठिकाणी परमेश्वर जब म्हणतो, जब इसको पानी चाहिए वेळोवेळी जेव्हा जेव्हा पाणी त्याला हवंय मैं उसको सींचूंगा, मी त्याला घालतो, मैं उसको सींचूंगा, मी त्याला घालतो, मैं उसको सींचूंगा। मी त्याला घालतो। आगे त्याला कोणी उपद्रव करू नये म्हणून उसकी वो रक्षा करेगा, मी त्याची रात्रंदिवस राखण करतो, उसकी कोई हानि नहीं करेगा। त्याची कोणी हानी करणार नाही। आमीन आमेन, आमीन। आमेन। कितना परमेश्वर हमारा उद्धार करता परमेश्वर है, किती आमचा परमेश्वर तारण करता परमेश्वर आहे। हमारी चिंता करता है। तो आमची काळजी घेतो, चिंता करतो। अभी आप
अपनी खेती को सींचे मत। आता तुम्ही स्वतःहून तुमच्या शेताचं सिंचन करू नका. आपकी खेती हो गई, तुमची शेती झाली, प्रभु ने पानी डाल दिया, प्रभूने पाणी टाकलं. अभी हमें दूसरों की खेती को भी सींचना है। आता आम्हाला दुसऱ्यांचं पण शेतीचं सिंचन करायचंय. क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि परमेश्वर ने कहा है, परमेश्वर म्हणतो, नीति सूत्र 11 अध्याय 25 से 26 वचन, नीतिसूत्र याचा 11वा अध्याय आणि 11 अध्याय नीतिसूत्र 11वा अध्याय और 25 वचन 25 आणि 26 वचन. वो कह रहा है, तो असं म्हणतो, 25 उदार मनाचा समृद्ध होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. जो धान्य अडकवून ठेवतो त्याला लोक शाप देतात. जो ते विकतो त्याच्या मस्तकी आशीर्वाद येईल. 25 वचन के दूसरों की खेती सींचते हैं उसकी भी सींची जाएगी। आणि 25 वचन असं सांगतं की उदार मनाचा समृद्ध होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. जो दूसरों की खेती करते हैं उसकी भी सींची जाएगी। जो दुसऱ्याचं सिंचन करतो त्याचे स्वतःचं देखील सिंचन केलं जाईल. जो भाई या बहन की सिंचाई नहीं हुई उसके जीवन में, ज्या भावा बहिणींच्या जीवनामध्ये त्यांचं शेताचं सिंचन झालेलं नाहीये, जिस परिवार में सिंचन नहीं हुआ है, ज्या कुटुंबाचं सिंचन झालेलं नाही, जिनको जरूरत है, ज्यांना गरज आहे, जो सूखा हुआ जीवन जी रहा जे है, सुकलेलं जीवन जगत आहे, जो एकदम दरारे पड़ा हुआ जीवन जी रहे हैं, जे एकदम भेगा पडलेलं जीवन जगत आहेत, उनकी खेती करना है आपको मुझे। तुम्हाला आणि मला जाऊन त्यांची शेती करायची उनकी आहे. खेती को सींचना है। त्यांची शेतीचं सिंचन अगर हम करायचं. दूसरों की खेती को जर आम्ही सींचेंगे, दुसऱ्यांचं शेतचं सिंचन करू, परमेश्वर का वचन है, तर देवाचं वचन आहे, तेरी खेती भी सींची जाएगी। तुझं शेत देखील सिंचन केलं जाईल. मुझे दूसरों की खेती सींचना है, आणि मला दुसऱ्यांची शेतीचं सिंचन करायचंय, उसके बाद हमारा सिंचन होगा। आणि त्याच्यानंतर आमचं सिंचन होणार आहे. आमीन। आमेन. आप तैयार हैं? तुम्ही तयार आहात का? प्रभु कह रहा है, प्रभु या ठिकाणी यहाँ म्हणत से आहे, आगे का जीवन इथून पुढचं जीवन तो ऐसे सींची हुई बारी के समान होगा। सींची भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होईल. आप होना चाहेंगे? तुम्हाला व्हायचं का असं?